की आपण सुद्धा व्यासपीठावर आपण असं व्हायचं आहे। उपस्थित सर्व मान्यवर तथा सर्व त्यासाठी आपल्या रायगडचे लोकप्रिय खासदार माननीय सुनील तटकरे साहेब आणि आता राजाभाऊ ठाकूर यांचं आगमन झालं त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। अध्यक्ष काँग्रेस कमिटी ठीक आहे सर, आम्ही नंदुबाई टाकलेला विनंती करतो की त्यांनी स्वागत केल्यानंतर मी राजेंद्र काका समोर विनंती करतो की सुनील तटकरे साहेब आपल्या रायगडचे खासदार यांचा पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा, सन्मान करावा आणि स्मृतिचिन्ह त्यांना द्यावा। आलेल्या पाहुण्यांचं आस्था प्रमोद वादळ यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानित करायचं। आदरणीय खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांना राजेंद्र खासदार साहेब जी श्री सुनील तटकरे यांना एक सन्मान चिन्ह उभे तसाच सन्मानित केलं जातं। श्री राजाभाऊ ठाकूर रायगड जिल्हा यांचा सत्कारातील सन्मान्य श्री रामदासजी पालगे सर करतील। चार श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आणि आपल्या रायगड सत्याचं नेतृत्व म्हणजे श्री राजाभाऊ ठाकूर आपल्या विनंतीला मान्य नेते उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा जोरदार टाळ्या आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। आणि आता माननीय सुनील तटकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द सांगावे। श्री भाई सद्गुरू गंगाबाई यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवारी रामदेव गुरुजी गुरुवारी भास्कर बाबा यांच्या कृपाशीर्वादाने समस्त महानुभावांच्या आणि मान्यवरांच्या सहकार्याने निवृत्ती गावामध्ये राहणार राधाकृष्णाच्या मंदिराचा जोडवता काम प्रतिष्ठा कार्यक्रम समारोह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला लक्षाचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री अमित नाईक, पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस श्री कांचन मुंडकर, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री राजाभाऊ ठाकूर, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमचे उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ या समाजाचे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर त्यांच्या आमंत्रणाला आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो होते। राजेंद्रजी काटणे, भगवानजी पाडणे, कुमारजी काटणे, ईश्वरजी पाडणे, सुधीरजी शिर्के, प्रमोदजी बाबर, विजय पत्रकार कार्यकर्ता, जिल्ह्यात राहणारे समस्त जाती बांधव, सर्व ज्येष्ठ सहकारी प्रचंड उत्साहाचा आपण निर्णयामध्ये तमाम सहकारी विधान एक गंभीर आपण आपल्या गावामध्ये अनेकांच्या सहकार्याने या ठिकाणी करतो। आम्ही सर्व एका छोट्या समाजामध्ये जन्माला आहोत, आपल्याला सर्वांना त्या गोष्टीचा अभिमान आहे की आपण भगवान श्रीकृष्णाच्या कुळामध्ये गेला। हा माझा जो कालखंड जगासाठी देशासाठी विचार करणारा नक्कीच चालू आहे। कुरुक्षेत्रावर विचार त्याच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही जन्माला येतो, पण अनेक वेळा आपलं कर्म करतो, आपल्या कर्तव्यापासून तो अनेक वेळा पराक्रम होतो, भावनेच्या अधिक वेळा जातो आणि भावनेच्या आधी गेल्यानंतर तो कर्तव्यापासून सुटतो। अशा वेळेला मुलाचा माझा एक महान मुलं म्हणतो आपण श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला दिला, त्याला त्यांनी त्याचं कर्म सांगितलं। समोर लढण्यासाठी रक्ताच्या नद्याबद्दलची माणसं आहेत म्हटल्यावर अर्जुनाने आपला क्षत्रिय धर्म थोडासा बाजूला ठेवला आणि धनुष्य खाली ठेवलं आणि मग भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्म तुझ्यासाठी का आवश्यक आहे, तुझ्या व्यक्तिगत कारणासाठी आवश्यक असं नाही, समाजामध्ये ज्यावेळेला सत्य असेल त्याचा फैसला होत असतो, खरं काय खोटं काय याची जाणीव समाजापुढे ठेवायची असते, त्याला माणसाला स्वतःच्या कर्तव्यापासून अजिबात दूर जाता येत। तेच भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितलं, त्याचा हिंदू धर्माचा ग्रंथ म्हणून गीता म्हणून त्याचा जगभरामध्ये त्या ठिकाणी उल्लेख आहे। जगाच्या पाठीवरती अनेक उपासक गीतेचे राहिले आणि या सर्व व्यवस्थेतून समाजाला एक प्रेरणा देण्याचा विचार त्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी
अनेक वेळा भगवंताची वेगवेगळी रूपं आपण पाहतो. द्वारकाधीश झाल्याच्या नंतर सुद्धा द्वारकेचा त्याग करण्याची भूमिका त्यांनी दाखवली. सुदामाचे पोहे खाण्यामध्ये सुद्धा धन्यता त्या ठिकाणी बाळगली. आणि मग सर्वसामान्यांच्या हिताची जपून करण्यासाठी धर्म आणि कर्म काय याची सांगड उत्तम पद्धतीने ठेवण्याचा त्यांनी त्या कालावधीमध्ये प्रयत्न केला. तुम्ही आम्ही आज त्या कलियुगामध्ये वापरतो आहोत. आणि या कलियुगाच्या प्रामुख्याने 21व्या शतकामध्ये वापरतो आहोत. तिथे फेसबुक, ट्विटर, इंटरनेटचा जमाना आला. इथे बसलेल्या कुणालाही अमेरिकेत काय चाललं याची माहिती घ्यायची असेल, युरोप खंडात काय चाललं याची माहिती घ्यायची असेल, क्षणभरामध्ये त्याला उपलब्ध होऊ शकतो. इतकं गतिमान जीवन ज्यावेळेला आपलं निर्माण होतं त्यावेळेला मग गीता आणि गीतेची उपासना या गतिमान जीवनाची माणसाच्या मनाची अस्थिरता, त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले अपभाव, त्याच्यामध्ये मनामध्ये निर्माण झालेल्या अनेक शंका कुशंका या साऱ्याचं उत्तर गीतेच्या उपासनेच्या माध्यमातून मिळतं. जे काही गीतेचं पठण, वाचन, चिंतन करत असेल तर मूलभूत लोकांच्या हातातच ते वाचनाची स्थिती होती. कारण त्याला मनुस्मृती मोठ्या प्रमाणात दुसऱ्यांदा सिद्ध ज्ञानेश्वर माऊलींनी सोप्या सोप्या वयाच्या स्वरूपामध्ये गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलं. या बहुतेक समाजातला कुठलाही माणूस अंतर विचार करत, चिंतन करत त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेची उपासना त्या ठिकाणी करू. मी एवढ्यासाठी सांगतोय की आज बेलुसी सारख्या परिसरामध्ये जिथे आज मोठ्या प्रमाणावरती गेलची गुंतवणूक येते, तिथे मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीचं सरकार असताना पालकमंत्री अतिथीच्या प्रयत्नातून या जिल्ह्यात पहिल्या बाहेर मेडिकल कॉलेज होत आहे. अशा या सगळ्या परिसरातील विकासाचं भवितव्य जलदगतीने बदलत आहे. बदलता जाणाऱ्या जलदगतीच्या भूमिकेमध्ये माणसं कदाचित बदलू शकतात, त्यांची मनस्थिती बदलू शकते. अशा वेळेला भगवंताचं, श्रीकृष्णाचं, राधाकृष्णाचं मंदिर तुम्ही सर्वांवर या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न. माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता असेल, त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला भय असेल, या साऱ्या गोष्टीपासून त्याला मुक्तता मिळवायची असेल, आज वेळेच्या गावामध्ये तुमच्या समाजाच्या प्रयत्नातून उभं राहणारं राधाकृष्णाचं मंदिर तिथे यावं, नतमस्तक व्हावं, जीवनाचा खरा खरा अर्थ समजून घ्यावा, कर्म काय ते सुद्धा जाणून घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये तशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. असं एक अलौकिक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन मंदिर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उभं केलं, त्याचा मला मनस्थित समाधान करतो. केवळ देशस्थळामध्ये जन्माला आलो म्हणून अभिमानाच्या कृतीची बाब नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याच्या या प्रवाही स्पर्धात्मक जगात त्याला माणूस म्हणून वागायचा असेल, त्याला मुलगा म्हणून वागायचा असेल, त्याला पित्याच्या भूमिकेत वागायचं असेल, त्या माझ्या बहिणीला आईच्या भूमिकेत वागायचं असेल, मुलीच्या भूमिकेत वागायचं असेल, पत्नीच्या भूमिकेत वागायचं असेल, बहिणीच्या भूमिकेत वागायचं असेल, तर शेवटी या कार्याचं बळ आत्मीयतेने तुमच्या मनावरती निर्माणाची आवश्यकता असते. ते निर्माणाचं एक अजून असं कार्य आज तुमच्या समाजाच्या सहकार्यातून राधाकृष्णाच्या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेलं प्रारंभ भक्ती आणि मनामध्ये असलेलं मांगल्य याचं जतन करण्याची एक भूमिका मनामध्ये घ्यावी लागली. अनेक वेळेला मंदिर उभी राहतात आणि मग कळत थोडंसं दुर्लक्ष. प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी यांच्या मनामध्ये भक्तिभाव आहे, विचार आहेत, आचार आहे, उद्याच्या भवितव्याची छावून मनामध्ये ठेवत नेमकं काय करायचं त्याच्याबद्दलची एक सुस्पष्ट पद्धतीची विचारधारा आहे. या सर्वांच्या उद्याच्या भवितव्यातून मार्गक्रमणातून या मंदिराचं पावित्र्य मांगल्य हे निश्चितपणे त्या ठिकाणी टिकवलं आहे. माझ्या गावामध्ये माझ्या आजोबांनी 50 सालामध्ये राधाकृष्णाचं मंदिर बांधलं. दरवर्षी अक्षय तृतीयेचा उत्सव गौरवाडीच्या परिसरामध्ये होतो. ते मला या गोष्टीचा कधीच अभिमान वाटतो. त्याचा उल्लेख अनेक वेळेला अनेक ठिकाणी केला गेला. ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचे कसं राजकीयदृष्ट्या परिभाषित बोलायची झाली तर अत्यंत नगण्य आहे. तरी सुद्धा बहुजन समाजाने स्वीकृती केली. याचं कारण कर्मकार्य त्या कालावधीमध्ये कर्म म्हणून जे शिकवलं त्या कर्माच्या चाकोटीमध्ये वापरण्याचा मी प्रामाणिकपणाचा स्वतःचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या वेळेला पदावर जाण्याची अशा वेळेला हा दिवसभर खूप कार्यक्रम आहे. तो गोपींचा आग्रह आज आलोचपाचे कार्यक्रमाला त्यामुळे गावात तालुक्यात एका गावात कार्यक्रम करता पेनला मिटिंग आहे, कर्जत जायचं आहे, परत पेनला घ्यायचं आहे, इथं यावं उत्कृष्ट भक्तांची भेट घ्यावी. निलया पद्धतीने कृष्ण निलयाचा आपण अनेक वेळेला कौतुकाने
अभ्यास करत असतो, चिंतन करत असतो. आधुनिक काळातल्या समाजाच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध स्वरूपाच्या योजना करणं हा सुद्धा इकडे या पद्धतीचा विचार आहे. आणि जो हा विचार इथे आलो दादा कुटाच्या त्यांनी नतमस्तक झालो. मी गेले 2-3 दिवस मंदिराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कलशारोहण समारंभ अतिशय भक्तिभावाने त्या ठिकाणी करत आलाच असतात. उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा आता येतात आणि आज डोळ्यापासून सगळ्यापासून मुरुडपासून सगळे नाते बांधव या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले. एकेकाळी नेहमी भेट होत होती. अलीकडच्या कालावधीमध्ये जबाबदारी वाढल्यामुळे भेटी कधीतरी झाल्या तरी अशा मंगलमय कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेला गाठीभेटी होतात ऋणानुबंधाचे संबंध आयुष्यभरामध्ये जसे जपले जातात ते जतन करण्याची आवश्यकता. ते संबंध जमू शकतात तर ते टिकवणं, जतन करणं, वाढवणं, परस्परांच्या मधला स्नेहभाव अधिक वृद्धिंगत करणं, एकमेकाच्या बद्दलच्या असलेल्या भावना सरळपणाने मनामध्ये ठेवणं, कपट भीती मनामध्ये न ठेवता स्पष्टपणाने कर्म म्हणून आपण काम करत राहणं या भूमिकेवरती स्थिर पद्धतीने काम करत आलो. अनेक गोष्टी त्या निमित्ताने करता येऊ शकतील. आज या ठिकाणी आलो कृतकृत्य व्हायला मिळालं. आल्याच्या नंतर केवळ इथे नतमस्तक होण्यापुरताच सीमित जबाबदारी नाही. उद्याच्या भवितव्यामध्ये या सगळ्या परिसरामध्ये गेलच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करत या देशातला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नवीन प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये येतो. अशा वेळेला प्रकल्प ग्रस्तांचे काही प्रश्न असतील या संबंध कारखान्याच्या उभारणीमध्ये गुंतवणुकीमध्ये इथे स्वतःच्या पायावरती उभं राहणारे काही सहकारी असतील या सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेतलं गेलं पाहिजे अशी भूमिका लोकसभा सदस्यांना करणं हे माझं कर्म आहे. जे भगवंतांनी त्या कालावधीमध्ये दिलं त्या कर्माचा विचार करत काम करण्याची मानसिकता दाखवणं आवश्यक. माझ्या माता वगैरे खूप मोठ्या प्रमाणात जमल्यात. हे सगळे जे काय भारत सरकारचे PSUs आहेत जे पब्लिक अंडरटेकिंग आहे ज्यांना भारत सरकारने आपलं मनोज जिल्ह्याचं सरकार असल्यापासून एक निश्चित जबाबदारी दिली की ज्या ज्या महिला उद्योजिका असतील, ज्या ज्या महिला एंटरप्रेनर असतील त्यांनी उत्पादित केलेला सगळा माल, उत्पादित केलेल्या वस्तू या सगळ्या PSUनी खरेदी केल्याच पाहिजे. संसदेची या कामासाठी लोकसभेची जी समिती आहे त्या समितीचा मी एक सदस्य असल्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये मी गेलो, तामिळनाडूला गेलो, केरळला गेलो, अंदमान निकोबारला जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आर्यापणाची शिक्षा झाली त्या परिसरामध्ये गेलो, कधी झारखंडला गेलो, उत्तर प्रदेशला गेलो. त्या त्या ठिकाणच्या महिलांच्या उन्नतीसाठी दिल्या गेलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात झालेली कृती याच्यात अनेक वेळा तफावत आहे. मी ठरवलं लेखू आणि माझी जबाबदारी आहे. लोकांनी ती माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे की या सगळ्या भारत आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्याची पराकोटीची भूमिका त्या ठिकाणी घेणं, त्यांच्या उत्तम कलागुणांना वाव देणं, त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख अधिक भरभरून करून भरारीसारखं अधिक उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी जाणं याच्यासाठीच 8 तारखेला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारत सरकारचे या विभागाचे सगळे अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्ह्याचे सगळे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि मग वेगवेगळे कौशल्य त्यांना आपण सगळेजण 18 पगार आणि 12 बलुतेदारांच्या मध्ये मोडतो. या 12 बलुतेदारांच्या व्यवस्थेमध्ये त्या कालावधीमध्ये उत्पादित करत असलेल्या अनेक गोष्टी आजच्या जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याची असलेली आवश्यकता या साराचा विचार करत एक महत्वपूर्ण मेळावा त्या ठिकाणी आयोजित करणार आहे. याच्यातून समस्त महिला भगिनी या जिल्ह्यातील ज्या कर्तव्य आहे, स्वयंभू आहे, स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या बरोबरीने अनेक महिला भगिनींना व्यवसाय देऊ शकतात अशा महिला भगिनींना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य आणि केंद्र सरकारच्या आणि राष्ट्रीय बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी घेणार आहे. याचा उल्लेख सरांनी एवढ्यासाठीच केला इथे आलो म्हणजे कर्म समज आणि कर्माची जाणीव इथे असली का ती ओठातून पोटातच राहत नाही तर ती समाजापुढे योग्य पद्धतीने देता येऊ शकते. त्याची सांगण्याकरता आपल्याला योग्य ते गाता आले तर त्या भगवंताच्या पुढे नतमस्तक होण्याचा अर्थ आपल्याला समजू शकतो. आज मला आपण संधी उपलब्ध करून दिली. व्यासपीठावरील माझ्या सर्व सहकार्यांची मी माफी मागतो कारण त्यांचाही सत्कार माझ्यावरील होणं आवश्यक होता. पण तुम्ही तो चालू ठेवू शकता. मी गेल्यावर सुद्धा माझी काही हरकत नाही. राजाभाऊला सुद्धा 4 शब्द बोलायचे असतील तर ती त्यांना बोलायला मोठी जरूर द्या. पण मला मात्र जायचं आहे आणि माझे पुढचे सगळे कार्यक्रम असल्यामुळे तुमच्या सर्वांची जाती बंधू भगिनींची आपल्या सर्व वरिष्ठांची अंतःकरणापासून परवानगी घेतो आणि राधाकृष्णाच्या या जीर्णोद्धाराच्या प्रसंगी आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. उरलेलं आपलं साऱ्यांचं जीवन याच पद्धतीने नेतेपणाच्या पद्धतीने जावं, मनामध्ये असलेल्या अपेक्षांची पूर्ती त्या ठिकाणी व्हावी, संकटाची सावरून अजिबात लागतात
पुरेपूर जीवन कर्तव्य करण्याचा आनंद आणि क्षमता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावी अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद सन्माननीय विद्यमान खासदार आदरणीय सुरजी तटकरे साहेब. आपण आमच्या समाजाच्या विनंतीला मान देऊन तसेच ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन इथे आला त्याबद्दल आमच्या समाजाच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. बरोबर सरांनी साहेबांनी सांगितलं की आज समाज गाव त्यानंतर या तालुक्यात त्याचबरोबर कल्चरल समारोह साजरा केला जातो. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगडचं भूषण आपल्याला सगळ्यांना त्याचा आदर आहे. माननीय सुरजी तटकरे साहेब आपले खासदार या ठिकाणी उपस्थित होते. आता ते भोजनासाठी गेलेले आहेत, पण आपल्याला हा कार्यक्रम चालू ठेवायचा आहे. या उपाध्यक्ष आहेत समाजाचे सर्व पदाधिकारी नाव रागावतात. माननीय वालेकर सर, जयंत आणि व्यासपीठात सर्व मान्यवर नामोल्लेख राहिला तरी पुढे रागावत होता. आणि व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, जेवढे व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत तेवढ्याच मानाचे तुम्ही आहात. फक्त सगळ्यांचा नामोल्लेख करता येणार नाही, त्याबद्दल दिली आहोत. मित्रांनो, आपण इथे 2 दिवस जरी कार्यक्रम करत असतो तरी कितीतरी नवीन पिढीची लोक आहेत. आमची पिढी आता साठीची असतील संस्कार आणि अध्यात्माची जी परंपरा या ठिकाणी रुजली आणि चढली. आधीच्या पिढीची पूर्वजांची जी जीवनशैली ती बदल, आधीच्या पिढीची जी जीवनशैली होती, वागण्याची पद्धत होती, ती पूर्णपणे बदलून गेली आणि त्यांना आध्यात्मिक आणि संस्कारचे असे विचार मिळाले. आणि बघता बघता गेल्याची गावाचीच नव्हे तर पंचक्रोशीची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैज्ञानिक गोष्टी आमच्या गावाचे प्राथमिक शाळेत शिक्षक कोण आहे. सदर प्राथमिक शाळेला 2015 मध्ये आपल्याला ज्ञात आहे की 100 वर्ष पूर्ण झाले. 2012 मध्ये म्हणजे आता जवळजवळ 112 वर्ष त्या गोष्टीला झाली. तरी दामले गुरुजी शाळेत मुलामुलींना शिक्षणाची धडे देत असताना त्यांनी गावकऱ्यांचा अध्यात्माकडे असलेला ओढा ओळखला आणि त्यांना या अध्यात्माची आवड होती. गावातील काही मंडळींना एकत्र करून त्यांनी सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाची स्थापना केली. श्री दामले गुरुजी शिक्षण करून आले त्यावेळी ते श्री चंदन वादळ यांच्या घराच्या पडीत राहायचे. तेथेच त्यांच्या ओटीवर भजन कीर्तनाची आवड असलेले गावातील व पंचक्रोशीतील लोकांना एकत्र करून त्यांनी भजन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासोबत मोरू वादळ, चंदन वादळ, गणपत चोगले, महादेव काटले, रामभाव चव्हाण, महादेव चव्हाण, दादू पांडे असे कितीतरी. त्याच्यामध्ये महादेव मल्याण या गावातील देखील मंडळी असायची. त्यांना एकत्र येऊन त्यांनी बेलोशी गावाच्या परिसरात अध्यात्माचा पाया घातला. दामले गुरुजींसोबत भजन करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हळूहळू अनेकांचा ओढ येऊ लागला. तर तशी जागेची अडचण भागायला लागली, कारण भजन व्हायचं ओटीवर. त्यामुळे दामले गुरुजींनी आपले मत व्यक्त केले की आपण किती काय ओटीवर भजन करत बसायचे, एखादे लहानसे मंदिर आपल्याला उभारता येणार नाही का, अशी जागा आपल्याला उपलब्ध होणार नाही का. गुरुजींच्या या विचारांना सर्वांनी दुजोरा दिला. मंदिर व्हावे ही गुरुजींची कल्पना सर्वांना पटली. श्री दामले गुरुजी यांच्या सानिध्यात भजन करण्यास प्रामुख्याने गवळी समाजातील लोकांची ज्याप्रमाणे जास्त असल्याने राधाकृष्णाचे मंदिर बांधण्याचे ठरले. या मंदिराच्या निर्मितीच्या कामी बेलोशी गावातील कानशूर व्यक्तिमत्व श्री दादू पांडे यांनी गावातील मध्यवर्ती असलेले ठिकाणची स्वतःच्या मालकीची जागा राधाकृष्ण मंदिराला दान केली. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वकष्ट आणि अंगमेहनत करून मदत केली. दादू पांडे यांनी तिथे राधाकृष्ण मंदिराला मूर्ती सुद्धा दिल्या आणि अशा रीतीनं त्या काळच्या पहिल्या मंदिराची निर्मिती झाली. आणि आता तुम्हाला माहिती आहे की मंदिर बांधते वेळी अन्य कोणाची आर्थिक मदत सुरुवातीला घेतली नव्हती, पण गरजेनुसार मूळ मंदिर तेव्हा घेतली नव्हती, पण गरजेनुसार मूळ मंदिराच्या बांधकामात वेळोवेळी मदत केले गेले. त्यावेळी सुद्धा इतर कोणाची मदत आर्थिक घेतली जाईल. सर्व काही स्वकष्टाने आणि स्वकष्टाने केले. आज या राधाकृष्ण मंदिराला 40 वर्ष पूर्ण होत असून मंदिर कृष्णावस्थेत आले होते. आजच्या तरुण पिढीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मनोगत व्यक्त केला आहे. गेली 2-3 वर्षे आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले होते, परंतु सदर कामात लागणाऱ्या मोठ्या निधीच्या अडचणीमुळे आम्हाला ते स्वप्न साकार करता आले नाही. परंतु आता यात केवळ 35 आणि 40 छोट्याशा घरांची वस्ती असलेल्या गावात
अनेक कार्यक्रम आयुष्यात कोणत्याच मर्यादा ओलांडणार नाही. आदर्शाची व्याख्या म्हणजे ना तरी लोकांनी त्याच्या दोष शोधले. त्यांच्या पुढील अवतारामध्ये कृष्ण आणि त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. आपल्या पुन्हा कृष्ण म्हणजे मर्यादा ओलांडला तरी जाणारा जवळचा वाटणारा. म्हणून सांगतो की आचरण रामासारखं असावे तर कृष्ण मात्र समजून घ्यावं. कृष्ण म्हणजे श्रीमंत भगवद्गीतेचे सार. इकडे सर रेडी इकडे समोर लक्ष इकडे लावा सर. ओके थँक्यू. आपले गावाचे आमदार सन्मानित केलं जाते आपल्या समाजाच्या वतीनं. आपल्या समाजाचं एक उद्या लोक सन्मान करतील. आपल्या समाजाचे उपाध्यक्ष मान्य विलासजी वालेकर यांचा सन्मान करतील. यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष मान्य श्रीकांत नाईक जे उपस्थित आहेत त्यांचा मी सांगतो की त्यांनी शाल आणि पुष्प देऊन सन्मान करावा. धन्यवाद साहेब. यानंतर त्यांचा आपण शाल आणि पुष्पगुच्छ सन्मान करतोय. महेंद्र द्या. यानंतर आपल्या समाजाचे माजी अध्यक्ष श्री भगवानजी पाडगे ते उपस्थित. मी हेमंत काटला विनंती करतो की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ त्यांचा सन्मान करावा. या पुष्पगुच्छ शाल त्यांचा सन्मान करतील. अजिंक्य शेट्टी यादवरती. यानंतर आपल्या इथे आपल्या समाजाचे मार्गदर्शक दांडेकर जे उपस्थित आहेत. मी अजिंक्य शेट्टी यांना विनंती करतो ते शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या समाजाचे सल्लागार हरिनाना इथे उपस्थित आहेत. त्यांना मी सुधीर शेट्टींना विनंती करतो. ठीक आहे. धन्यवाद. मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे लाडके तथा आपल्या समाजाचे आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार सन्माननीय श्री सुनीलजी तटकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले या ग्रामपंचायतीचे सरपंच ज्यांनी अनेक योजना आणि अनेक लोकोपयोगी कामं या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये राबवली, ते आपल्या सर्वांचे लाडके तात्या
श्रीकृष्णा भोपळे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य, ज्यांनी दिलेल्या गुरुमंडळांमुळे आम्ही या पर्यंत आलो, ते आपल्या सर्वांचे आणि आमचे गुरुवर्य बळवंत वालेकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, या विभागाचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी नाईक, श्रीधरजी भोपळी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व महिला भगिनींनो, माझ्या आधी जे मान्यवर ज्यांनी या मंदिर कसं बांधलं त्याच्याबद्दल सर्व माहिती आपल्याला दिली आणि सन्माननीय तटकरे साहेबांनी आपल्याला सर्व गीतेमधले मंत्र सांगितले, श्रीकृष्णाबद्दल सांगितलं. माझी एकच विनंती आयोजकांना आहे, या इथे सर्वच मंडळी बसले, आपण आमचा तुम्ही आदर सत्कार केला, मला तर दुसऱ्यांदा पण 2-2 वेळा एका वेळेला आपण दुसऱ्यांदा केलं. माझी एकच विनंती आपल्या आयोजकांना आहे, या इथे बरेच महिला भगिनी उपस्थित आहेत, या इथे बरेचसे आपले बांधव उपस्थित आहेत, तर एक प्रातिनिधिक म्हणून एकेका म्हणजे सर्वांच्या वतीने एका महिलेचा तिथे व्यासपीठावर आणि त्यात तिथे आपल्या जे बसलेली सर्व मंडळी आहे या कार्यक्रमाला आलेली आहे त्यांचे मी हात जोडून आपल्याला विनंती करेन की त्यांचे एक स्वागत सोहळा करा. त्याच्यानंतर जी काय आपली जे मंदिराबद्दल जे काय असेल ते देखील मी ह्या इथे आपल्याला सर्वांना म्हणजे आपण पप्पांचं नाव घेतलं तर आपण सांगितलं सुरुवातच पप्पांपासून केली, कारण जर आपल्याला म्हणजे आमच्यासाठी ईश्वर हा आहेच आहे, पण आमच्या कुटुंबासाठी जर कुळाचा उद्धार झाला असेल, संपूर्ण कुटुंबाचा ठाकूर कुटुंबाचा जर उद्धार झाला असेल, श्रीकृष्णाची भक्ती असेल, श्री गणेशाची भक्ती असेल, पण त्या जोडीला आमच्या आणि आपल्या सर्व लाडके सर्वांचे लाडके म्हणजे स्वर्गवासी जो जन्माला आला त्याला जायलाच पाहिजे, हा सृष्टीचा नियम आहे. परंतु नुसते जन्माला आले नाही तर त्यांनी येऊन खरोखर कर्म काय आहे जे भगवद्गीतेतला जो सार आहे तो ज्यांनी आम्हाला शिकवला की ज्यांच्यामुळे मी आज या व्यासपीठावर आपल्या समोर बोलतोय, त्या पप्पांची आठवण मनात ठेवून त्यांचे विचार घेऊन आज श्रीकृष्णाच्या मंदिर देवळद्वारा प्रसंगी आपण सर्व जमलेल्या बांधवांचे सर्व भगिनींचे मी खरोखर कौतुक करेन आपल्या समाजाचे, कारण सर्व समाज एकत्र येऊन एवढं चांगलं सुंदर मंदिर आपण ह्या बेलुची गावामध्ये बनवले, खरोखर करावे तेवढे आपले कौतुक पुढे. आज आपण आम्हाला इथे बोलवलं, आपण आमचा आदर सत्कार केला. आपल्या सन्माननीय तटकरे साहेबांनी सांगितलं, बरंच काही सांगून गेले आणि ज्याला ज्याला श्रीकृष्ण समजला तो खरोखर चांगल्याच वाटेवरती चालेल. आणि ज्यांना अध्यक्ष साहेब आपण तिथे बसलेले आहात, एका ठीक आहे आता मगाशी आपण अध्यक्ष साहेब आपण ऐकलं तटकरे साहेबांच्या तोटून की एक म्हणजे आम्ही तर हा विचार करत नाही, आपण सर्वच सारखे आहोत, सर्वच माणसं आपण सारखे आहोत, परंतु त्यांनी सांगितलं की एक छोट्या समाजामध्ये मी जन्माला येऊन मी एवढी म्हणजे केली ना जी प्रगती आणि खरोखर फार मोठं एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो आज तटकरे साहेब आपल्या समाजाचे एवढ्या ह्याच्यावरती गेले सोपं नाही. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन त्यांचे वडील होते पण त्यांच्या नंतर देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एवढं पुढे जाणं मार्गक्रमण करणं सोपं नव्हतं. आणि खरोखर आपल्या समाजातील म्हणजे आम्हाला तर आनंद आहे, पप्पांचे त्यांचे देखील घनिष्ठ संबंध होते, त्यानंतर आम्ही देखील तो संबंधाने त्यांचे हे जपण्याचं कार्य केलंय आणि असेच समाज राहतील. मी आपल्या सर्व समाजाला शुभेच्छा देतो. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे वालेकर सरांच्या बद्दल 2 मिनिटं बोलेल, कारण आम्ही कोयस्तो इंडस्ट्रियल हायस्कूलमध्ये होतो त्यावेळेला सर आम्हाला शिकवायला असायचे. सर शिस्तबद्ध होते, सर आल्यावर आम्ही घाबरायचो देखील, परंतु जर गुरु आपला चांगला शिकवणारा असेल जातो. आपण मगाशी ऐकलं तटकरे साहेबांच्या हातून की ज्या वेळेला आपले अर्जुन ज्या वेळेला रणभूमीवर गेले तर त्यांनी त्यांच्या हातातला धनुष्य खाली ठेवला आणि त्याच्यानंतर खरी जी गीता आहे ती श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. मगाशी सांगितल्याप्रमाणे मोह असेल माया असेल किंवा समोर जरी बसलेले त्यावेळेला श्रीकृष्णांनी काय सांगितलं की हे युद्ध तू करतोयस हे फक्त तू निमित्त मात्र आहेस, पण हे युद्ध का करायला पाहिजे. तर एक 2 प्रवृत्ती होत्या, 2 प्रवृत्ती तर त्या कुठल्या होत्या आपण बघितलं, पांडव आणि कौरव. पांडव सत्याच्या मार्गाने होते आणि कौरव जे होते ते त्यांनी दुराचार केला होता, अनेक गोष्टी केलेल्या होत्या. काय मागत होते पांडव, फक्त काय मागत होते तर एवढीशी जागा, पण ती पण न्यायला ते कबूल नव्हते. आणि त्याच्यामुळे नंतर जर तुम्ही बघितलं असेल तर जे महाभारत घडलं त्याला घडायला कारण काय तर एक वाईट प्रवृत्ती ही जी नेस्तनाबूत करायची होती म्हणून ते महाभारत घडलं. आपण रामायण देखील बघितलं, प्रभू श्री रामचंद्र जे आता श्रीकृष्ण अवतारात येत आहेत तर त्यांना जो वनवास झाला एक नियतीचा खेळ होता,
परंतु रावणासारखी दुष्ट प्रवृत्ती जी होती, सर्वात जर आपल्याला माहिती असेल तर रावण जे आहे हे फार ज्ञानी होते. त्यांची भक्ती शंकराप्रती फार चांगली होती. अतिशय जर तुम्ही अभ्यास केला तर बघाल तर रावणांना म्हणजे सर्व ज्ञान होतं, परंतु त्यांचा जो अहंकार होता त्या अहंकारामुळे त्यांना मागे पडावं आणि युद्धामध्ये हरावं लागलं. सांगण्याचं उद्दिष्ट काय की जी चांगली प्रवृत्ती आहे ही जर चांगली प्रवृत्ती आपल्याला टिकवायची असेल तर ही सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायला पाहिजे. आणि श्रीकृष्ण ज्याला मी देखील भगवद्गीतेचं अनेक वेळा अध्ययन केलेलं आहे, ज्ञानेश्वरी अध्ययन केलेलं आहे. तर मला सांगायला आवडेल की आई वडिलांच्या कृपेने आणि सर्व आपल्यासारख्या गुरुजनांच्या नेहमी आम्ही देखील पप्पांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय. आणि परोपकार ज्या पद्धतीने वडील जन्माला येऊन त्यांनी अनेक परोपकार केले, अनेक लोकांना मदत केली. जाता जाताना त्यांनी देखील आम्हाला गुरुमंत्र देऊन गेले तर फक्त स्वतःसाठी जगायचं नाही तर आपल्याला समाजासाठीच जगायचं आहे. आणि तो समाजासाठी जगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व पुढे आम्हाला नेण्याची एक शक्ती ईश्वराने द्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण आम्हाला बोलून या इथे जो आदर आतिथ्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीकृष्ण, जय राधे. धन्यवाद राजा भाऊ, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. निश्चितच ठाकूर घराण्याची परंपरा आहे की यांनी आपल्या सर्वांसाठी सुद्धा एक मेसेज आहे की जो प्लॅनिंग जर 1 वर्षाचा असेल तर शेती करा, 10-15 वर्षाचा असेल तर झाडं लावा, आणि आयुष्यभराचं जर प्लॅनिंग करायचं असेल तर माणसं जोडा. आणि माणसं जोडण्याचं काम निश्चितच आपल्या घराण्याने आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे. आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनोगत आपले आभार. त्यानंतर माझी रामराज ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय मोहनजी धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. सन्माननीय सुरेंद्रजी काटले हे त्यांना सन्मानित करतील. माजी सरपंच ग्रामपंचायत रामराज, आदरणीय एक सर्वसामान्यातील एक नेतृत्व म्हणजे मोहनजी धुमाळ, आमच्या रोशन काटले यांचे मित्र श्री मोहनजी धुमाळ, आमच्या समाजाच्या तसेच ग्रामस्थांच्या विनंतीला उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा आभार. यानंतर तसेच श्रोत महेश झावरे, त्याचे सहकारी मोहनजी धुमाळ सर्वांचे सहकारी महेशजी झावरे, आपल्याला सुद्धा आमच्या समाजाच्या वतीनं सन्मानित केलं जाते. निश्चितच आपण हा सन्मान स्वीकारावा. मी आमच्या समाजाच्या सदस्यांना विनंती करतो की नंदकुमार काटले साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करायचं. श्रोत महेश झावरे, सामाजिक कार्यकर्ते, रामराज विभाग. यानंतर आपल्या समाजाचे अध्यक्ष श्रीयुत सन्माननीय श्री निलेशजी नागटे, ज्यांच्या हातातून ही कला आणि ही जी भव्य असेल मंदिर इथे उभारलं गेलं त्यांच्या विचारातून, त्यांना इथे पहिल्यांदा मी मंचावर बोलवते. निलेशजी, श्रीयुत निलेशजी नागटे. कोणत्याही पवित्र कार्याची सुरुवात आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे 18 विद्येचे देवता गणरायांना प्रणाम केल्याशिवाय होत नाही. आजच्या शुभ बेलोशीच्या या मंदिराच्या, राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी या पवित्र ठिकाणी शुभ तिथे 18 विद्येचे देवता गणरायांना प्रणाम करतो. आणि ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली त्या भगवान योगेश्वरांना, ज्या कुळामध्ये आपण अखंड योगी समाजाचा जन्म झाला त्या भगवान योगेश्वरांना मी नतमस्तक होतोय. आजच्या या कार्यक्रमाची अतिशय शोभा ज्यांनी वाढवलेली आहे ते सर्वांचे आपले कोकणचे सुपुत्र, सर्वांचे लाडके, दिलदार आणि शानदार, केवळ कोकणचे नव्हे तर या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासाचे शान असे सर्वांचे आदरणीय रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब इथे आवर्जून उपस्थित राहिले त्या कार्यक्रमासाठी. सन्माननीय खासदार साहेब, सुनीलजी तटकरे साहेब यांचं सर्व तेवढं कौतुक आणि मानव जेवढे आभार हे नेहमीच कमी पडतात.
साहेबांना पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो. आजच्या या बेलुशी गाव ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून उभं राहिलेले हे राधाकृष्णाचं भव्य आणि दिव्य असं मंदिर. आजचा हा आनंद सोहळा बघत असताना खरोखरच आनंदाचे अश्रू यावेत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अजूनही खासदार साहेबांबरोबर आलेले सर्व मगाशी झालेले सर्व पदाधिकारी ज्यांची मला जरी नावं ज्ञान नसतील तरी त्या सर्वांना मी धन्यवाद देईन. या अलिबागच्या भूमीमध्ये अजून एक राजकारणातील मोठी एक रत्न आदरणीय माजी आमदार मधुकरजी ठाकूर साहेब, त्यांच्या कोरोनाच्या काळामध्ये जरी ते सोडून गेलेले असले तरी देखील त्याची समाजाची प्रत्येक गावागावाची असलेली जे त्यांचं प्रेम आणि आदर हे नेहमीच बघायला मिळतं. आणि असेच आदरणीय माजी आमदार मधुकरजी ठाकूर साहेब यांचे सुपुत्र आदरणीय राजाभाऊ ठाकूर साहेब त्यांचे बंधू आज आवर्जून इथे कार्यक्रमासाठी राजाभाऊ आपण उपस्थित राहिलात. मी अखंड गौरव समाजाच्या वतीने गाव ग्रामस्थांच्या पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी शोभा वाढवलेली आहे. या गावचे पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय श्रीधरजी भोपी साहेब, ज्यांना तात्या म्हणून म्हटलं जातं, सर्वांचे लाडके सरपंच सन्माननीय कृष्णाजी भोपी साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मान नाईक साहेब, कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ आमच्या महिला भगिनी त्यांचाही धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार कुलाबाचे संपादक सन्माननीय बळवंतजी वालेकर साहेब, समाजातील प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक ग्रामस्थ आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले समाजाचे धडाडीचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, समाजाचे उपाध्यक्ष सन्मान्य विलासदादा वालेकर, समाजाचं नेहमी चांगलं कार्य करणारे खजिनदार साहेब सन्मान्य मनोहरजी पाडगे साहेब, दांडेकर गुरुजी, आवर्जून उपस्थित असलेले सर्व समाजाचे माजी अध्यक्ष विश्वासपते घोसाळकर, विनोदजी चौगडे साहेब, भगवानजी पाडगे साहेब, सेक्रेटरी साहेब प्रफुल्लदादा वालेकर, भगवान काका, दिनेशजी मिलमिल साहेब, दांडेकर गुरुजी आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व, त्याचं मला जरी नाव कोणाचं राहिलं असेल, समोर बसलेले माझे ज्येष्ठ सर्व सोनेजी डबरे आणि मेहतर, आवर्जून या गावासाठी या मंदिरासाठी ज्यांनी अथक मेहनतीतून स्वप्न बघून या गावाला एक दिशा देण्याचं कार्य केलं आणि हे स्वप्न अखंड गाव ग्रामस्थांचं नव्हे तर अखंड समाजाचं म्हणूया साकार झालं, ते या गावचे पदाधिकारी, गावचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुरलीधर काटले साहेब, राजेंद्र काटले साहेब आणि पाडगे साहेब आणि अभिजात मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं घेण्यापेक्षा आपण सर्वच त्या यशामध्ये समाविष्ट आहात. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या गावातील आणि समाजातील सर्व महिला मंडळी, बाल गोपाळ आणि सर्व मित्रांनो, अतिशय रंगतदार आणि आनंदाचा सोहळा आज इथे पार पडतोय. आनंद वाटतोय समाजाचा अध्यक्ष म्हणून मला हा सोहळा डोळ्याने बघण्यासाठी. खरोखरच गावामध्ये मंदिर का असावं हा प्रश्न नक्कीच पडतो. मी 2 दिवस हा सोहळा युट्यूबवर बघतोय, प्रत्येक बेलुशी गाव ग्रामस्थांचे तरुणांचे स्टेटस बघतोय आणि अगदी सुरुवातीपासून गाव ग्रामस्थांनी काय ज्या पद्धतीने सजावट आणि ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन चाललेलं आहे हे बघत असताना खरोखरच कौतुक वाटतं. मी सर्व गाव ग्रामस्थांना आजच्या या आनंद सोहळ्याला हे स्टेटसवर बघत असताना ज्या पद्धतीने आपलं कालच्या दिवसाचं 23 तारखेचं महिलांचं एक ड्रेसिंग, तरुणांचं कुर्त्यामधलं ते एक कलरचं ड्रेसिंग आणि बाळगोपाळांचं हे सगळं बघितलं आणि मला खरोखरच ते गोकुळात गेल्यासारखं वाटायला लागलं की आमचा गोकुळ कसा असेल त्या काळात. सन्मान्य तटकरे साहेबांनी मगाशी आवर्जून उल्लेख केला गोकुळाचा, महाभारतातील सर्व स्टोरीचा. आदरणीय राजाभाऊ ठाकूर साहेब त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इथे रामायण महाभारताची आठवण करून दिली. मित्रांनो, हे रामायण आणि महाभारत, श्रीकृष्ण असो, अर्जुन असो आणि या काळामधला हा गोकुळ आहे, कुरुक्षेत्रावरची लढाई असेल, हे सगळं जे आहे ह्या केवळ कथा नाहीये, ही एक आपल्या हिंदू संस्कृतीची ताकद आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीत शिकवण आहे, हे आपल्या सर्वांना शिकून जातं की माणसाने कसं जगलं पाहिजे, गावामध्ये बघतील कशासाठी असायला पाहिजे, की ज्या वेळेला गावामध्ये कोणत्याही प्रकारची कार्यक्रम असतील, कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा एकत्र गाव बैठक असेल, त्याचं सर्वांचं विवेचन हे भगवंताच्या समोर, गावाच्या समोर झालं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला, गावाच्या प्रत्येक गोष्टीला साक्षीदार हा भगवंत असला पाहिजे. आणि म्हणूनच आपण त्या कुळातील राधाकृष्ण भगवंतांना मानतो आणि गावामध्ये होणारी न्याय व्यवस्था ही त्या भगवंताच्या समोर केली जाते. आणि त्याच्यातूनच एक गावाला शिस्त आणि संस्कार हे अध्यात्मामध्ये जाऊन मिळत असतात. आदरणीय तटकरे साहेबांनी कुरुक्षेत्रावरून मगाशी श्रीकृष्णाचा जो प्रसंग सांगितला, खरोखरच मित्र, ही 35 मिनिटं जी ज्या वेळेला भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली, या गीतेचा सार ज्याने आज वाचला, त्या माणसाला आयुष्यामध्ये तुम्हाला तिला कुठेही काय कमी पडणार नाहीये. तुम्हाला कुठल्या वेगळ्या ज्ञानाची गरज नाहीये. एवढं सार या गीतेमध्ये आहे. त्या गीतेमध्ये अखंड माणसाच्या आयुष्यामध्ये चारित्र्य संपन्न एक चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व तुम्हाला जर घडायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याच कुळातील जी भगवद्गीता ही जी भगवंतांनी लिहिली गेली, या गीतेचा सार त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. म्हटलं जातं गावामध्ये तुम्ही चांगलं कार्य करत असताना तुम्हाला नेहमी सगळे 100% चांगले कार्यकर्ते मिळतील किंवा सगळेच पॉझिटिव्ह एकाच विचाराचे मिळतील असं नाहीये. मग ते समाजामध्ये असो किंवा गावाचं काम असू द्या, याच्यामध्ये 1-2 तरी तुम्हाला गौरवांसारखे विचाराचे 2 तरी माणसं भेटतील. परंतु या गावच्या पवित्र भूमीमध्ये मंदिराच्या समोर उभे असताना मी एवढंच म्हणेन की माणसाचे विचार या भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत. 5 पांडव असताना ज्यांच्याकडे नीतिमत्ता होती, ज्यांच्याकडे पावित्र्य होतं, सत्यता होती, परंतु 100 कौरव होते. आज आपल्याला अभ्यास करण्यासारखी एकच गोष्ट आहे, तुम्ही 5 पांडव असताना त्यांच्या एकाही केसाला धक्का लागला नाही आणि 100 कौरव असताना त्यांच्यातलं एकही वाचला नाही. हीच नीतिमत्ता आजच्या क्षणी तुम्हाला सांगेन की भगवान योगेश्वरांचे हे जे आचरण आहे, चांगलं चारित्र्य, चांगलं वर्तन हे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करा, तरच तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये आपण नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आज भगवान योगेश्वर नतमस्तक होऊन एवढंच म्हणेन, आदरणीय खासदार साहेबांचं हे पुन्हा उल्लेख करून अखंड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी जी कामं केलेली आहेत, प्रत्येकाला मदत केलेली आहे, याचं की ज्या पद्धतीने हनुमंतांनी प्रत्येक दगडावर जे प्रभू राम म्हणून नाव लिहिलं होतं, पण साहेबांचं योगदान हे प्रत्येक मंदिराला, प्रत्येक सभागृहाला, समाजामध्ये देखील 30 लाखाचा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला. याचं जर उदाहरण बघितलं तर प्रत्येक व्हिडिओ तटकरे साहेबांचं नाव लिहिलं तरी वावगं थांबणार नाही. एवढंच मी म्हणेन, कालपासून आपला रंगाचा जो बेलुशेच्या गाव ग्रामस्थांचा हा सोहळा आहे, कालपासून जी आपली ज्या पद्धतीनं हा आनंद प्रत्येक माझ्या महिला भगिनी असतील, चिमुकले असतील, सर्व मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ आणि सर्व ज्या पद्धतीने आपण हे करत आहेत, या गोष्टीचा आनंद अतिशय चांगल्या पद्धतीने आज बघायला मिळतोय. मी पुन्हा एकदा सर्वांना बेलुशेकर गाव ग्रामस्थांना शुभेच्छा देत इथे थांबेल. आणि आपल्या गावचा गोकुळ इथे आज कालपासून मी बघतोय नांदवला, हा असाच गोकुळ कायमचा आहे बेलुशे गावामध्ये नांदावा, एवढीच मी भगवान योगेश्वरांकडे प्रार्थना करेन. आणि आपल्या सर्व गाव ग्रामस्थांना पुन्हा एकदा शुभेच्छा देत इथे मी थांबेल. धन्यवाद. मनापासून रामकृष्ण हरी. जय योगेश्वर. धन्यवाद अध्यक्ष साहेब. मी सर्व जे जमलेले लोक आहेत त्यांना आवर्जून सांगतो की श्री राधाकृष्ण मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार करण्याचा कार्यक्रम जेव्हा आपण मनामध्ये आणलं, त्यावेळी आम्ही आता इथे उपस्थित आहे राजाभाऊ ठाकूर, त्यांच्याकडे आम्ही 4-5 लोक जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो, तेव्हा आम्हाला आवडीच मला सांगावं लागेल की त्याने 1 लाख रुपयाचा निधी काही क्षणात आम्हाला त्यांनी दिलेला आहे. यावेळी मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. त्याचं स्वागत करत त्यांचं मगाशी राहून गेलं. त्यानंतर 2 वर्षापूर्वी मी पुन्हा 5 मिनिटं घेणार आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या राधाकृष्ण मंदिराचे जुनं होतं ते आपण मोडलं आणि जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं, त्यावेळी आमच्याकडे निधी तर काहीच नव्हतं. 4 ते 5 लाख रुपये निधी होतं. आणि आज आपण जेव्हा हा कार्यक्रम घेतोय तोपर्यंत 53 लाख रुपये आपल्या मंदिरासाठी खर्च झालेला आहे. एवढं मोठं काम आपण त्याचे केलेलं आहे. आणि यासाठी आपल्याकडे निधी काहीच नव्हतं, पण बघता 2 वर्षामध्ये आपण एवढी रक्कम जमा करू शकलो आणि मंदिराचा आज आपण बघतो तो भव्य आपण काम करू शकलो.
पण याच्यामध्ये सर्वात जर मोठं सहकार्य असेल तर आपला हा जो आर्किटेक्ट आहे, आपला विश्वकर्मा आहे, हा आपला निलेशभाई नागती आहे, जो आमच्या त्याला चाळा त्याच्यावर तेवढं धन्यवाद त्याला द्यावे ना, तेवढं थोडे आहे. आमच्याकडे पैसे असो नाही तर नसो, आम्ही त्याला अगदी आवडून सांगतो निलेशभाई आपलं एक काम झालं पाहिजे. अरे बाबा थोडंसं आपलं निधी पण बघा, पैशाची कधी त्यांनी चिंता केली नाही. आज आपण जे सगळं बघतोय की आपण काही आपलं देवळाचं काम खालीपासून वरपर्यंत काही ठेवलेलं नाहीये. विविध प्रकारचे निधी आपण उपलब्ध केले, पण ते वेळेमध्ये उपलब्ध होत नव्हते. तरी आपण सुद्धा काम मात्र आपण देवळाचं थांबलं नाही. आणि ते केवळ थांबून कोणी दिलं नसेल तर निलेशभाई नागती यांचं मी त्याच्या अख्ख्या टीमचं कौतुक करतो, स्वागत करतो, धन्यवाद देतो की बाबा तुझ्यामुळे मंदिर उभं राहिलेलं आहे. खूप अडचणी आल्या, पण या अडचणीमध्ये आम्हाला त्याने अडचणी आणल्या नाही. तू आपल्या अडचणी असतील त्या अडचणी समजून घेतल्या आणि समजून घेत गेले मंदिर उभं केलं. मी निलेशभाईला इथं विशेष आवाहन करतो आणि दत्ताभाऊ पाडगे, सुदाम पाडगे, प्रमोद वादळ आणि भाऊ पाडगे आणि सुनील चपळे यांना विनंती करतो, मंगेश भाऊ यांना विनंती करतो आणि राजाभाऊ टाकळ्यांना विनंती करतो त्यांनी त्याच्या यशस्वी सन्मान आणि सत्कार करावा. म्हणजे आम्हाला उरलेले काम आपण त्याच्याकडून करून घेता येतील. खूप खूप धन्यवाद निलेशभाई. त्याने कधीही आपल्यासाठी आढळून म्हणून कधी केलीच नाही. आणि या 2 वर्षामध्ये आपण जे भव्य मंदिर बघतो आहोत त्या मंदिर त्यांनी पूर्णपणे आम्हाला करून दिलं. आम्ही तारीख फायनल केली आणि त्याने केलं. निलेशभाईंचा सत्कार सन्मान होतोय तेवढेच कोल्हापुरात ते राजाभाऊ ठाकूरांचा असते, सर्व गावकऱ्यांचा असते. खूप खूप धन्यवाद बाबा. महेश गावण याचा पण सन्मान घेतोय, तर त्याच्या सन्मानाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाहीये. नंदुबाई टाकळ्यांना विनंती करतो त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ त्यांचा सन्मान करा. महेश गावण यांचा अगदी थोड्या वेळात कमी कालावधीमध्ये त्यांनी हे मंदिर आपलं खूप कलात्मक रंगवलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपलं बेलूचे गाव, बेलूचे सागवाडीचा तो धबधबा त्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवलेला आहे. त्यात तुम्ही कधी जाऊन बघा तिथे त्यांनी कलात्मक चित्र रंगवले. एक मोठा कलाकार आहे जो आपल्या मातीमध्ये जन्मला आहे. मला आवर्जून सांगावं लागेल सेवंत ते चव्हाण तो उपस्थित आहेत. आपल्या ताई आहेत, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. सासवडला कस्तुरबा ट्रस्टच्या त्या सन्मान्य संचालिका आहेत. या आपल्या गावाचं नावच मोठं आहे. या गावामध्ये खूप मोठमोठी व्यक्तिमत्व आहेत. महेश तर तुम्ही चित्रकला पेंटिंग पाहिले तर खूप मोठा माणूस आहे. यानंतर आपण एक सन्मान घेतोय सुरेश ओळखा यांचा. त्यांना वरती बोलवते, मंचावर बोलवते, त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सन्मान करते वैत्र वादळवडे. धन्यवाद. यानंतर श्रीधरसेठ भोके यांना आमंत्रित करतोय. पुढे बघा अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याकडे अजून 2 भजन मैफिली आणि मुरलीधर काटले असतील त्यांना उपस्थित व्हा. सुधीर भाऊ काटले फंडातून आपल्या 12 लाखाचा निधी त्यांनी पहिल्यांदा उपलब्ध करून दिला आणि यामुळे आपलं मंदिराचं भव्य स्वप्न साकार करू शकलो. याचबरोबर मान्य आमदार अंकेशभाई तटकरे विधान परिषद आमदार ज्यांच्याकडून 5 लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि म्हणून आपण मंदिराच्या वरच्या शेडचं काम करू शकलो. त्याचबरोबर स्वतःही त्यांनी 1,11,111 एवढा भरीव निधी देऊन आपल्या मंदिरासाठी सहकार्य केलेलं आहे. आणि जेव्हा शेठाने हात दिले तेव्हा त्यांनी आपल्या हाताला ओ देऊन आपल्या मंदिरातच नाही तर प्रत्येक वेळी आपल्याला साथ दिलेला आहे. आणि म्हणून मी सुधीर काटलेला विनंती करतो की सन्माननीय व्यक्तिमत्व सुधीर काटले त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भाऊंचा सत्कार करावा, सन्मान करावा. त्याला आपण स्मृतिचिन्ह सुद्धा देत आहोत. भाऊ असंच प्रेम आणि असंच संपन्न त्याची राहूया. खूप धन्यवाद, खूप आभार तुमचा. ते जबरदस्त या तालुक्याच्या आकारात निधी ते आपल्यासमोर आता देत आहे. खूप धन्यवाद साहेब. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या मंदिराचे जे
आपण सुशोभन केलेलं आहे सगळ्या मुलांचं, त्याच्यासाठी सुद्धा 11,000 रुपये तुमच्याकडे मोठी आणि आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. खूप खूप धन्यवाद. असं प्रेम आमच्यावर अवस्था होती आणि आमची साथ तुम्हाला कायम राहील. यानंतर यानंतर आपण इथं 5 मिनिट मुरलीधर काटले जास्त त्यांना उपस्थित व्हा. सुधीर भाऊ काटले फंडातून आपल्या 12 लाखाचा निधी त्यांनी पहिल्यांदा उपलब्ध करून दिला आणि यामुळे आपलं मंदिराचं भव्य स्वप्न साकार करू शकलो. याचबरोबर मान्य आमदार अंकितभाई तटकरे विधानसभा विधानसभेचे आमदार ज्यांच्याकडून 5 लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि म्हणून आपण मंदिराच्या वरच्या शेडचं काम करू शकलो. त्याचबरोबर स्वतःही त्यांनी 1,11,111 एवढा भरीव निधी देऊन आपल्या मंदिरासाठी सहकार्य केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा शेठांनी हाक दिली तेव्हा त्यांनी आपल्या हाकेला ओ देऊन आपल्या मंदिरातच नाही तर प्रत्येक वेळी आपल्याला त्यांनी साथ दिलेला आहे. आणि म्हणून मी सुधीर काटलेला विनंती करतो की सन्माननीय व्यक्ती म्हणून सुधीर काटले त्यांनी साथ आणि पुष्पगुच्छ देऊन भाऊंचा सत्कार करावा, सन्मान करावा. त्याला आपण स्मृतिचिन्ह सुद्धा देत आहोत. भाऊ असंच प्रेम आणि असंच संपन्न आमच्याशी राहूया. खूप धन्यवाद. खूप आभार तुमचा. ते जबरदस्त या तालुक्याच्या आकारात निधी ते आपल्यासमोर आता देत आहे. खूप धन्यवाद साहेब. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या मंदिराचं जे आपण सुशोभन केलेलं आहे सगळ्या मुलांचं, त्याच्यासाठी सुद्धा 11,000 रुपये तुमच्याकडे मोठी आणि आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर अवस्था होती आणि आमची साथ तुम्हाला कायम राहील. यानंतर यानंतर आपण 5 मिनिट